सो म्हणजे भारताची संस्कृती किती जुनी आहे किंवा काय, हे बऱ्याच जणांना ट्रेस करता येत नाही. म्हणजे अगदी आपण म्हणतो, की 2000 वर्षापूर्वीची का बाबा 4000 वर्षापूर्वीची का, 10,000 वर्षापूर्वीची का. तर तसा काही आयाम भारतीय संस्कृतीला तरी नाहीये. म्हणजे हरप्पा, मोहनजोदारो वगैरे आपण जर जुनी सिव्हिलायझेशन्स बघितली, तर त्याच्यापेक्षा सुद्धा जुनी येत्या काही काळामध्ये कदाचित आपल्याला जे काही आपण वस्ती म्हणू शकतो, असं सापडतंय किंवा तर अशा सगळ्या पार्श्वभूमी असलेला आपला देश आहे आणि एकंदरीतच संस्कृती ही जी काही पद्धत आहे किंवा कल्चर ज्याच्यामध्ये आपण म्हणतो, ते ऑब्व्हियसली या काळानुसार इव्हॉल्व झालेलं आहे. तर आपल्याला आपला वेगळा इतिहास आहे. जो काय परिसर असेल म्हणजे सध्याचा जर भारत आपण बघितला, तर हिमालयपासून ते खालती कन्याकुमारीपर्यंत जो काय वेगळा-वेगळा परिसर आहे, त्याच्यात नैसर्गिकदृष्ट्या आय मीन जिओग्राफिकल कंडिशन्सनुसार खूप सारे व्हरायटीज आहेत आणि ऑब्व्हियसली जिओग्राफिकल कंडिशन्सनुसार खूप साऱ्या गोष्टी इव्हॉल्व झालेल्या आहेत. तर तसं सोसायटी, कल्चर्स ही सुद्धा त्या पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे. म्हणजे आता आपल्याकडे बर्फाळ प्रदेश आहे. खालती आल्यावरती राजस्थानामध्ये वाळवंट आहेत. परत आपलं कोण आपल्याला भाग माहिती आहे, की जिथं पाऊस आहे भरपूर किंवा केरळ वगैरे एरिया आहे. तर ह्या सगळ्या ज्या काय आहेत, त्याचा परिणाम तिथल्या बायोडायव्हर्सिटीवर झालाय. त्याप्रमाणे बायोडायव्हर्सिटी इव्हॉल्व झाली आणि त्याप्रमाणे मग तिथले जे काही ह्युमन सेटलमेंट्स आहेत, ते त्या पद्धतीने ऑर्गनाइज झाल्यात. तर खूप साऱ्या कला ह्यामुळे भारतामध्ये येतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे पूर्वी इंग्रज सुद्धा जेव्हा भारतात आले, त्याचं कारण होतं की इथली नैसर्गिक जी काही अवेलेबिलिटी आहे ती काही अर्थानं घेण्यासाठी किंवा ती जगापर्यंत त्यांच्या मार्फत पोहोचवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या मार्फत आपण हे सगळं केलं. पण येत्या गेल्या काही काळामध्ये काही बदल झालेत. आपण ह्याच्याकडे नंतर येऊया. अ, 12 बलुतेदार एक सिस्टीम आपल्याकडे पूर्वीपासून होती. संकल्पना अशी होती कदाचित, की एखादं कुठलंही गाव असेल, तर ते गाव इंटरडिपेंडंट असावं किंवा गावातली प्रत्येक व्यक्ती ही इंटरडिपेंडंट असावी. 12 बलुतेदार चे जर आपण हे बघायला गेलं, तर बेसिकली 12 प्रोफेशन्स आहेत. त्यामध्ये गुरव असेल, गावचा पाटील असेल, परीट समाज असेल किंवा चांभार समाज असेल. ह्या प्रत्येकाची एक वेगळी काही ना काहीतरी जॉब म्हणू आपण किंवा प्रोफेशन्स म्हणू, की जी त्या प्रत्येक वस्तीला किंवा समाजाला पूरक असतील. की बाबा समजा सुतार आहे, तर सुतार गावात जे काय लाकूड काम असेल ते करणार आहे. लोहार असेल तर लोखंडाशी रिलेटेड शेतीची अवजारं म्हणा, हे तो करणार आहे. शेतकरी आहे जो धान्य पिकवणार आहे. महार समाज असेल, मातंग समाज असेल, की जे रक्षण म्हणा किंवा गावची स्वच्छता म्हणा किंवा ओव्हरऑल मेंटेनन्स म्हणा, ह्याच्यामध्ये काम करतात किंवा कोळी मच्छीमारी वगैरे करतात. असे हे वेगळे-वेगळे काही घराणी आहेत किंवा वेगळी-वेगळी म्हणता येतील जबाबदाऱ्या होत्या, जे ते गावातली लोकं सगळी पार पडत होती. तर अशा सगळ्याचं मिळून ते एक गाव बनत होतं, की जे इंटरडिपेंडंट होतं. आज मी कुठलीतरी गोष्ट घेतली आणि मी त्याच्या बदल्यात पैसे दिले. असं जे होतं त्याच्याऐवजी बाबा चल, तू मला 2 पोती काय गहू दे, तर मी तुला त्याच्या बदल्यात काय कपडे देईन. म्हणजे परीट असेल तर तो काय कपड्याचं काही करेल किंवा मी जर न्हावी आहे, तर मी जे काय घरातलं लागणारं केसासंदर्भातलं काम आहे किंवा कटिंगचं काम आहे, ते मी करतो. त्या बदल्यात तू मला जे काही मला पोटासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, अशा तू दे. या पद्धतीने जी बार्टर सिस्टम आपण म्हणतो, ती पूर्वी होती. जी गेल्या काळात ऑब्व्हियसली इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतर जास्ती ती बदलली आहे. अशी सगळी जी रचना होती, ती कुठेतरी एक एक्सप्लोर करायला आम्ही कृतीमार्फत सुरुवात केली. म्हणजे जेव्हा आपण ग्रामविकास म्हणतो, तेव्हा लक्षात आलं की एवढं साधं सरळ नाही, की बाबा गावात गेलं आणि गावात आपल्याला वाटतोय तसा ग्रामविकास केला. असं सुरुवातीला काही काळ कदाचित झालं. पण नंतर लक्षात आलं की नाही, प्रत्येक ठिकाणची काहीतरी एक नैसर्गिक देण आहे, ती एक्सप्लोर व्हायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणच्या काही कला आहेत, त्या एक्सप्लोर व्हायला पाहिजेत. उदाहरणार्थ गेल्या काही काळामध्ये पुण्यात तांबट अळी जी आहे, तर तांबट अळीमध्ये इंटॅक नावाची सगळ्यांना संस्था मिळते. तर इंटॅक संस्था बराच काळ झाला त्याच्यात काम करते.
तर इंटॅकनी काय केलं, 2000 साधारण 8-9 पासून त्यांनी प्रयत्न चालू केले. कदाचित त्याच्या आधीपासून केले असतील. मी त्यावेळेला साधारण त्याच्या संपर्कात आलो. इंटॅकनी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स वापरून, ॲडव्हर्टाइजमेंट्स वापरून म्हणा किंवा मार्केटिंग टेक्निक्स वापरून अ, तांबट समाज जो आहे किंवा तांब्याच्या ज्या वस्तू आहेत त्या हळू लोकांना घ्यायला मोटिवेट करायला चालू केलं किंवा म्हणा की त्याची पब्लिसिटी केली. तांब्याचे काही फायदे आहेत, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. म्हणजे अ, त्यातले जे आयन्स आपण म्हणतो, त्या आयन्समुळे जे फिजिकल गोष्टी कन्व्हर्जन्स होतात किंवा मे बी जे बूस्टर्स आपल्या शरीराला मिळतात, तर त्याबद्दल काही मेडिकल रिसर्चेस आहेत आणि त्यानुसार त्यांनी ते पब्लिसिटी केली. सगळ्यांनी ऐकलं असेल की तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं रात्रभर आणि ते दुसऱ्या दिवशी पिलं, तर त्यांनी बरेचसे मिनरल्स आपल्याला बॉडीला मिळतात. परत टेम्परेचर कंट्रोल सुद्धा बऱ्यापैकी होतो. असे बरेच बाकीचे फायदे आहेत. पण हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम इंटॅक्ट थ्रू झालं. डायरेक्टली झालं नसेल, कदाचित इनडायरेक्टली असेल. पण ते झालं. कंडिशन अशी होती की तांबटाळीमध्ये पूर्वी साधारण एक 400 ते 500 घरं होती की जी तांब्याचं काम करायची, जी 2010 पर्यंत ऑलमोस्ट 30 ते 35 वर आलेली. आणि ह्याचं कारण असं होतं की जो समाज तांब्याच्या गोष्टी घडवतोय त्यांना कामच मिळत नव्हती. म्हणजे मी तांब्याच्या गोष्टी घडवून ठेवल्यात, मोस्टली सगळं जायचं पूजे अर्चना, म्हणजे मंदिरांमध्ये आपण तामण म्हणतो किंवा बाकीचे चमचे, पळी ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या तांब्याच्या बनायच्या, घंटा. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे झालं काय की रिक्वायरमेंट कमी झाली आणि बनवणारी तेवढी लोक होती, त्यांना ऑब्व्हियसली काम मिळेल असं झालं. हा एक भाग होता. दुसरा भाग असा होता की ती कला वर्षानुवर्ष आलेली आहे, पण पुढच्या पिढीला काहीतरी वेगळं करायचं आहे. शिक्षण सो कॉल शिक्षणाची जी काय पद्धती सध्या चालू आहे की सगळ्यांनी सगळं केलं पाहिजे किंवा मे बी अभ्यास, पुस्तकी अभ्यास करूनच आपण काहीतरी वेगळं करतो, ही एक थोडीफार कदाचित काही गेल्या काळामध्ये एक पद्धतच झालेली आहे की मी शाळेत गेलं पाहिजे, मी वेगळे वेगळे अभ्यास म्हणजे वेगळे वेगळे विषय, पुस्तकं असतील ती वाचली पाहिजेत आणि त्या पद्धतीने माझं करिअर सो कॉल्ड सेटल केलं पाहिजे, सेट केलं पाहिजे. त्या पद्धतीनं जी तरुण पिढी आहे या गल्लीतली, त्यांनी वेगळी वेगळी चूज केली. त्यात डॉक्टर्स आहेत, आयटी प्रोफेशनल्स आहेत, असे म्हणजे ऑब्व्हियसली वेगळी लोक तयार झाली आहेत. पण या सगळ्याचा इम्पॅक्ट त्या कलेवर म्हणा किंवा एकंदरीत त्या तांबटाईवर पडला. गेल्या काही काळामध्ये इंटॅक्ट थ्रू आणि बाकी आणखीन त्याला जोड दिली गेली. म्हणजे मला आठवतंय ते मी संपर्कात आलो ते कॉलेज थ्रू आलो. सो बेसिकली युथ त्यांनी मोटिवेट केलं किंवा युथला डायरेक्ट केलं. प्रेझेंटेशन झाली, कॉम्पिटिशन सेल्ड केल्या आणि ह्यानंतर झालं काय, की आता आपण बघतोय की तांब्याचे वेगळे जार्स, कदाचित नवीन त्याच्यात इनोव्हेटिव्ह काही गोष्टी अजून आल्या. बरेच सारे पूर्वी जे बंब असायचे पाण्याचे, त्याचे छोटे छोटे मॉडेल्स आता तयार केली गेली आहेत, जी भरपूर सगळीकडे पसरली जात आहेत. यातनं रोजगार निर्मिती झाली. सो कॉल्ड त्यातनं जो इनोव्हेटिव्ह कदाचित तांबट होता, त्याला काहीतरी नवीन संकल्पना मिळाल्या किंवा नवीन दिशा मिळाली आणि त्यांनी ते परत जो आर्ट फॉर्म होता तो रिवाईव्ह केला. असे खूप साऱ्या कला भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे भुजला वगैरे कापडाचं काम चालतं. आर्किटेक्चरशी रिलेटेड वेगळी एक आर्किटेक्चरल स्टाईल तिथली आहे. ऑब्व्हियसली तिथल्या त्या जिओग्राफिकल कंडिशन्समुळे इव्हॉल्व्ह झालेली आहे. वारलीचं आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये कुंभारवाडे जे आहेत, त्या कुंभारवाड्यांमध्ये भरपूर साऱ्या कलाकुसरी चालतात. म्हणजे पॉटरी इज वन ऑफ द पार्ट. आपण गणपतीच्या सुंदर सुंदर मूर्त्या बघतो. पण हे सगळं जे आहे ना, त्या एका सिस्टीमचा भाग आहे. ती सिस्टीम समजून घेणं फार गरजेचं होतं. ह्या पद्धतीनं थोडा विचार करत, जरा मागं पुढं असं काय काय करत कृती पुढे गेलो आम्ही आणि काही कामं चालू केली. पहिल्यांदा आता सध्या काय लक्षात येतं की ग्रामीण भागातनं शहरामध्ये भरपूर वाटचाल होते आणि त्याच्या मुख्यानं काही कारणं आहेत. त्यामध्ये एक सगळ्यात मेजर कारण आहे ते म्हणजे इन्कम. सो बेसिकली मला काहीतरी काम पाहिजे म्हणून शहराकडे धावतो. दुसरी कारण आहे ते म्हणजे शिक्षण. विद्यार्थी म्हणजे अगदी 10वी झाल्यानंतर पुढे 11वी-12वीचं शिक्षण म्हणा किंवा ग्रॅज्युएशनचं शिक्षण म्हणा, यासाठी विद्यार्थी बऱ्याच प्रमाणात शहरांकडे वळत आहेत. मेडिकल अट्रॅक्शन्स आहेत किंवा मेडिकल असिस्टन्स आहे. मेडिकल असिस्टन्स ॲज इन
काही गोष्टी लोकली अवेलेबल नाही, म्हणजे अगदी छोट्यात छोटी ग्रामीण भागामध्ये साप चावणं थोडक्यात एक उदाहरण आहे. तर साप चावणं जो काय प्रकार आहे तो त्याला लगेच असिस्टन्स मिळेल असं नाहीये, किंवा कुठलीही मेडिकल कंडिशन असेल त्याला काही लगेच मिळेल असं नाहीये. सो चला बाबा, माझ्या घरात कोणतरी वयस्कर आहे तर मी शहरामध्ये राहतो, किंवा शहरामध्ये येऊन राहिल्याने मला बाकीच्या गोष्टी पण मिळतात. आणि अट्रॅक्शन्स हा एक मेजर इश्यू आहे, जो गेल्या काळापासून आपल्याला दिसतोय की शहराबद्दलची आवड म्हणा किंवा शहरात राहण्याचा एक वेगळा अनुभव घ्यायचा आहे, त्यासाठी शहराकडे वळलोय. गेल्या काही काळामध्ये खास करून 1900 पासून, म्हणजे 1900 प्री इंडिपेंडन्स पिरियड पासूनच इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाल्यानंतर जे काय हँडलूम मधून आपण मशिनरीकडे वळलोय, त्याच्यामुळं एका ठिकाणी जिथे ही सो कॉल्ड इंडस्ट्री जास्त आहे तिथे वस्ती भाग वाढला, ऑब्व्हियसली रोजगार वाढला किंवा काम वाढलं, आणि त्या पद्धतीने लोक तिथे धावायला लागली. जशी लोक तिथे धावायला लागली, लोकसंख्या वाढायला लागली, तशा तिथल्या गरजा वाढायला लागल्या. जेवढ्या गरजा वाढल्या तसं परत कामं वाढली, आणि त्या पद्धतीने अजून लोक यायला लागली. आणि आता आपण बघतो ते मुंबई सारख्या ठिकाणी असेल, आता काही प्रमाणात पुण्यासारख्या ठिकाणी असेल, दिल्ली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला हा इश्यू जाणवतो की जेवढी कपॅसिटी आहे त्यापेक्षाही शहरं ओव्हरफ्लो होत आहेत, आणि इट इज लाईक अ मेस फॉर एव्हरीवन, लाईक द पीपल हु आर मेंटेनिंग इट अँड ऑब्व्हियसली द पीपल हु आर लिव्हिंग इन टू दॅट एरियाज. तर हे सगळ्याच्या मूळ जे काय आहे ते कुठंतरी टॅकल होणं गरजेचं आहे असं वाटलं. सो थोडा असं विचार केल्यानंतर लक्षात आलं की बाबा आपला ग्रामीण भाग एवढा असक्षम आहे का, तर ते तसं नाहीये. तर कृतीनं हा विचार केला की ग्राम विकास किंवा रुरल डेव्हलपमेंट इट इज अ वायडर कन्सेप्ट विच कॅन बी ओनली मटेरियलाइज इफ मल्टिपल पीपल और ऑर्गनायझेशन्स विथ सिमिलर गोल्स अँड इंटरेस्ट सेट फूट इन द सेम डायरेक्शन. हे वाक्य आमचं जनरेट करायला कदाचित एक वर्षभर गेलं आम्हाला, जेव्हा आम्ही ग्रामविकासात ऍक्च्युअल काम चालू केलं. त्याचं कारण असं, मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला मला माझ्या पद्धतीचा ग्रामविकास गावामध्ये करायचा आहे, असं कदाचित चालू झालं असेल. काही गावं निवडली आम्ही की बाबा कुठल्या तरी एक गाव फोकस करून त्यात काम करावं, मग तिथे काम द्यायचं, रोजगार द्यायचा. म्हणजे काय होईल तर तिथं स्थानिक लेवलला जे काय मला कमवतोय मी ते शहरात येऊन कदाचित कमवीन तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्ती मला लोकल लेवलला मिळेल. तर ही एक कदाचित आपण जर सॅटिस्फाय केलं तर मे बी जे पॉप्युलेशन काही प्रमाणात वळतंय ते स्थानिक लेवलला राहील. पण आता हे करायचं कसं, तर बाबा रोजगार निर्मिती द्यायची तर हँडलूम्स परत थोड्या काही प्रमाणात डेव्हलप व्हायला पाहिजेत, की जेणेकरून गावातल्या मॅक्सिमम पॉप्युलेशनला काही ना काहीतरी मिळेल. असं चालू झाल्यानंतर मग काही प्रोडक्ट्स डिझाईन केले गेले की बाबा तुम्ही हे प्रोडक्ट्स गावामध्ये तयार झाले तर कदाचित त्यांना चांगले पैसे मिळू शकतील, आणि मग त्या प्रोडक्ट्सचं मार्केटिंग किंवा ते क्लीन करणं, मॅन्युफॅक्चर करणं आणि विकणं, अशी एक जरा चेन बसवायचा असा प्रयत्न चालू केला. मग लक्षात आलं की ग्रामीण भागाला सगळ्यात मोठा काय म्हणता येईल, एक फटका नाही म्हणता येणार, पण जी काय मिडल मर्चंटची लाईन आहे किंवा वेंडर्सची लाईन आहे, ह्यांनी कदाचित काही प्रमाणात एक्सप्लॉइट केले. विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरीवन, रेकॉर्ड होतंय. बरेचदा आपल्याला असं दिसतं की शेतकऱ्याचा कुठलाही जो माल आहे तो शेतकरी आणि जेवढे कष्ट केलेले आहेत त्यापेक्षा कदाचित जास्ती पैसा हा त्या आडतदाराकडे वापरला जातो, जो ती व्यक्ती जी मार्केट करते त्या व्यक्तीकडनं वापरला जातो. तर अशा कंडिशन मध्ये लक्षात हेच येतं बाबा की जर जो कष्ट करणार आहे त्या वर्गाला पैसे कमी मिळतात. सो तो एक पॉइंट होता की ज्यांनी कष्ट केलेत त्याचा फायदा, आणि जे बाकीचे सगळे सेकंडरी लोक आहेत इन्व्हॉल्ड की एखादं प्रोडक्ट मार्केटपर्यंत किंवा कन्झ्युमर पर्यंत आणण्यात, ते वेगळ्या पद्धतीने. असा एक प्रयत्न आला आणि त्या पद्धतीने आपण वर्कशॉप्स घेत गेलो. तर बेसिकली कृती काय आहे, तर कृती हँड क्राफ्टिंग सस्टेनेबल थॉट्स असा एक विचार आला. तर हँड म्हणजे काय, तर गावामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रचंड कौशल्य असलेली भरपूर सारी माणसं आहेत. हे आपण खूप वेळा ऐकतो सुद्धा की भारतामध्ये टॅलेंटची कमतरता नाहीये. ते चॅनलाइज समहाऊ होत नाही हे कारण असेल, पण खूप सारे लोक आहेत की ज्यांच्याकडे खूप सारी कलाकारी आहे. तर तो जो हँड आहे
तो कुठेतरी शोधणं, तो कदाचित असेल, त्या हाताला कदाचित माहीत नसेल की आपली ही कपॅसिटी आहे, तर ती ट्रिगर करणं, हा एक फार मोठा म्हणजे काय म्हणतात त्याला गरजेचा भाग आहे. क्राफ्टिंग इज ऑब्व्हियसली तो हँड जो काय आहे किंवा ती कलाकुसर जी काय आहे, ती ॲक्चुअल वास्तविकतेमध्ये यायला पाहिजे. यामध्ये गेल्या काही काळामध्ये मशिनरी मी जसं म्हटलं खूप सारा काही त्याचा एक इफेक्ट पडलाय. पण समहाऊ ते कुठल्यातरी पद्धतीने किंवा काही प्रमाणात जर बाजूला ठेवलो आणि आपण परत सगळं नैसर्गिकरित्या किंवा ह्युमन लेबर म्हणू किंवा मॉनिटरी किंवा रिसोर्सेस एक्सप्लॉइट न करता जे काही आपण गोष्टी करतोय त्याच्याकडे वळलं तर त्याचा खूप मोठ्या स्केलवरती परिणाम होतो. मी त्याच्यावरती नंतर येतो की सिस्टीमचा भाग हा कसा आहे, त्या एका पॉइंटवर मी नंतर येतो, त्यामध्ये कदाचित हे जास्ती कळेल. आणि मग त्या हिशोबाने वेगळ्या वेगळ्या कलाकुसरी डेव्हलप होऊन एक सस्टेनेबल चेन डेव्हलप करणं. इथे थोडा वेळ घेईन. सस्टेनेबल चेन ही सुद्धा आता एक खूप वेगळी संकल्पना आहे. सस्टेनेबिलिटी किंवा इको फ्रेंडली प्रोडक्ट किंवा नॅचरल प्रोडक्ट ह्याची सुद्धा आता खूप सारी आपण एक व्हरायटी बघतो किंवा डेफिनेशन्सचं सुद्धा बरंच काही बघतो. सस्टेनेबल कसं मांडायचं हा परत एक डिबेटेबल विषय आहे. कारण सस्टेनेबलचे अर्थ खूप निघतात आणि आपण कुठल्या पद्धतीने बघितलं पाहिजे ओईंग टू द करंट सर्कमस्टॅन्सेस. तर सस्टेनेबल असं म्हणता येईल की जास्ती काळ टिकतं, काही प्रमाणात किंवा एकदम कमी प्रमाणात निसर्गाला हानिकारक असेल आणि जो काही व्यक्ती किंवा जी काही ते गाव आहे किंवा ग्राम आहे त्या गावामध्ये हालचाल करताना त्याचे साईड इफेक्ट्स मिनिमम असतील आणि त्यातनं माणसाला जगण्यासाठीचं साधन एक जास्ती काळ मिळेल, अशा एखाद्या आपण प्रोडक्टला सस्टेनेबल म्हणू शकतो. तर इथे एक छोटंसं ग्राफिक दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की ज्यामध्ये जी फूड चेन म्हणतो आपण ती आहे. सध्या झालंय काय, सो कॉल्ड आर्टिफिशियल गोष्टीमुळे, प्लॅस्टिक्समुळे आणि या सगळ्यामुळे ती चेन अफेक्ट झाली आहे. वेरॅज आपण लेफ्ट साईडला इथे बघतोय की ती नॅचरल जे काही चेन आहे की बाबा झाड आहे, झाडापासून काही कीटक खातायत, साप, गरुड आणि परत मग ते विघटन होऊन परत झाडात जाणं, ही जी जी काही चेन आहे ती थोडी हॅम्पर झाली आहे. मी मगाशी म्हटलं की ही सगळे लिंक्ड आहे, तर कसं लिंक्ड आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. शेतामध्ये आपण खूप सारे आता पेस्टिसाइड्स आणि केमिकल फर्टिलायझर्स वापरतो. त्या केमिकल फर्टिलायझर्स मधून शेतातनं जे काही उत्पन्न होतंय ते ऑब्व्हियसली फूडमध्ये कन्वर्ट होतं आणि आपण जे काही कन्झ्युम करतोय त्यात बऱ्याच साऱ्या हे कार्सिनोजेनिक केमिकल्स आहेत आणि ऑब्व्हियसली त्याचे इफेक्ट्स मग आपल्याला आता सगळीकडे बघायला मिळतात की लोकांवरती खूप प्रमाणात होत आहेत. तर हे फक्त लोकांवर होत नाहीत, ह्यानी काही प्रमाणात आपल्या सायकोलॉजीवर पण परिणाम होतोय. आपण काय बघतो, काय खातो ह्याच्यावरती बरंच गोष्टी अवलंबून असतात. लगेच मे बी आज काही खाल्लं आणि त्याचा इफेक्ट आपल्या डोक्यावर होईल असं नाहीये. पण मे बी 2-3 पिढ्यांमध्ये तो इफेक्ट फरक पडत गेलाय आणि आता जी काही आपण आजूबाजूला परिस्थिती बघतोय ती त्यामुळं कारणीभूत आहे. आता ह्यात जर बदल करायचा गेला, ऑब्व्हियसली हे गेल्या 100-150 वर्षातलं आहे आणि हे रिवाईव्ह करणं एवढं सोपं नाहीये. एक मी म्हटलं तसं उदाहरण एक असं आहे की ऑर्गॅनिक शेती किंवा सेंद्रिय शेती ह्याच्याकडे बरीच सारी लोक वळायला लागली आहेत. एका आपलं जिथे म्हणजे ज्या गावामध्ये आपण काम करतोय तिथे जवळ एक मारापूर म्हणून गाव आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यातलं. तर तिथे एक असेच शेतकरी आहेत, त्यांनी प्रयोग केला. जमीन पलटी मारणं जे म्हणतो आपण की बाबा केमिकल पासून सस्टेनेबल कडे वळणं. तर ह्या हिशोबाने त्यांनी प्रयत्न केला. एक साधारण 3-4 वर्षामध्ये मातीचा कर्ब वगैरे वाढला आणि जे काही केमिकल टेस्टिंगमध्ये सापडत होती ती कमी झाली. त्यांच्या काही स्वतःच्या गायी होत्या. आता जेव्हा मी गायी होत्या म्हणतो तेव्हा वी आर मूव्हिंग ऑन टू ऑल टुगेदर अ डिफरंट प्रोफेशन, ॲनिमल हजबंडरीकडे वळतोय आपण. बट विच इज अ पार्ट ऑफ द सिस्टीम. म्हणजे ग्राम विकासामध्ये किंवा ग्रामीण इंटरडिपेंडन्सीमध्ये जसे शेती एक महत्वाचा घटक आहे तसं ॲनिमल हजबंडरी एक आहे. सो ते दूध उत्पन्न नसून फक्त त्याचं जे काय शेण म्हणा किंवा बाकीचं सगळं आहे हे त्या शेतामध्ये वापरणं हा एक भाग आहे. तर त्यांच्या स्वतःच्याच गायी आहेत, त्यांनी त्या गायीचं शेण आणि गोमूत्र त्याच्यापासून पंचगव्य वगैरे वगैरे त्या काय लागणाऱ्या गोष्टी शेतामध्ये वापरणं चालू केलं.
शेत पलटी बसलं, शेतामधलं सगळं कमी आलं. पण त्याच्यामधनं नंतर जे काय ते गूळ तयार करतात. सो त्यांनी सेंद्रिय ऊस केला आणि त्याच्या भरपूर साऱ्या टेस्ट आहेत. एक टेस्ट पास झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. पण शेवटी त्यांना परत केमिकलचे घटक सापडले. आता ही जरा थोडी विचार करण्यासारखी गोष्ट होती. ती व्यक्ती एक 4-5 वर्ष झाली प्रयत्न करत होती, की बाबा ती जमीन हे व्हावी, तरी सुद्धा ते केमिकल तिथे सापडले. ह्याचं कारण कदाचित कोणी सांगू शकलं तर, किंवा माझा आवाज येतोय ना? हो हो, येतोय येतोय. हो येतोय. हा. तर ह्याचं कारण असं की गायी ज्या होत्या त्या गायीना वैरण बाहेरनं येत होती आणि त्या वैरणीतनं जिथं कुठं काय पिकवलं गेलंय ते गायीच्या अंगात आणि गायीच्या मलमूत्रातनं परत शेतात, अशा पद्धतीनं ते झालं. सो जी मी म्हणतोय की ही एक खूप मोठी चेन आहे, ते असंच की बाबा एक 100-1 एकराची जमीन आहे. 100-1 एकरामध्ये काही जणांनी प्रयत्नपूर्वक जरा एक 10-15 एकरामध्ये जे सेंद्रिय चालू केलंय. पण जेव्हा आपण भौगोलिक किंवा बायोडायव्हर्सिटीचा विचार करतो तेव्हा ते 10 एकर म्हणजे काहीच नाहीये. त्या जमिनीतलं पूर्ण जे काय न्यूट्रिएंट्स असतील, जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, अर्थहोम्स सारखे काही म्हणजे त्यातले घटक असतील, हे सगळं जेव्हा नॅचरली वाढायला पाहिजे, कीटक त्यातले नॅचरली वाढायला पाहिजेत, तर ते फक्त 5-10 एकरामध्ये नाही वाढत. ते त्या पूर्ण एरियामध्ये साधारण वाढले पाहिजेत, त्या टायपोग्राफीमध्ये वाढले पाहिजेत. यासाठी त्याच्यावर काम करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना ह्या पद्धतीनं कुठेतरी जरा हालचाल केली पाहिजे. म्हणजे असं होणं खूप अवघड आहे की पाऊस पडलाय 100 एकरामध्ये आणि त्या 100 एकरामध्ये पाऊस पडल्यानंतर मधलं जे काय 5-6 एकर जी जमीन आहे ती फक्त सेंद्रिय राहणं हे खूप अवघड आहे. तर हा एक खूप मोठा विचार आहे, जो विचार त्या शेतकऱ्यांच्या डोक्यात जाणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण थॉट्स म्हणतो तेव्हा कृती ह्याच्यावर आता काम करत आहे की हे विचार त्या लोकांपर्यंत गेले पाहिजेत. मग गावातला तो कुठलाही घटक असेल, पहिले तर ती कलाकुसर डेव्हलप करायची. दुसरं वर्कशॉप्स थ्रू त्यांना आपलं गाव आहे बाबा, आपण काहीतरी केलं पाहिजे ह्याची जाणीव कुठंतरी होऊ द्यायची. आता आपल्या सगळ्यांनाच म्हणजे संघाची काही प्रमाणात पार्श्वभूमी आहे आणि आपण जे शाखेमध्ये करतो त्याच पद्धतीनं काही एक वर्कशॉप थ्रू आपण करायचा प्रयत्न करतोय. आता वेगळ्या वेगळ्या बायका एकत्र असतात, गावातले शेतकरी एकत्र येत असतात वर्कशॉप्समध्ये. त्यांना ही फक्त जाणीव करून द्यायची की बाबा आपण जे काय करतोय त्याचे इफेक्ट्स काय काय आहेत आणि ते जर बदललं तर त्याचा फरक काय काय पडेल, असं तो जो विचार आहे तो विचार पसरवणं असा काही प्रमाणात प्रयत्न चालू आहे. ही काही वर्कशॉप्स आहेत जी कृती थ्रू होत आहेत. सुरुवातीला काही प्रोडक्ट्स होती जी म्हणजे कृती ही टीम आहे बेसिकली, ऐश्वर्या, भाग्यश्री, चिन्मय आणि मी, अशी ती जरा कॉलेजमधली काही टाळकी होतो की जी जरा या लाईनवरती विचार करत होतो किंवा करायची इच्छा होती आणि एकत्र आलो. सो काही प्रोडक्ट्स ऐश्वर्या, भाग्यश्री डिझाईन करत होत्या, ज्या त्यामार्फत गावामध्ये काही रोजगार निर्मिती होईल का, अशी ती चालू झाली कृतीची. आणि नंतर त्यात पडल्यानंतर लक्षात आलं की अरे हा डोलारा खूप मोठा आहे आणि कदाचित आयुष्याचा भरपूर काळ पण द्यायला लागेल, वेळ पण द्यायला लागेल आणि मे बी जास्त मजा पण येईल. तर ह्या वर्कशॉपचं ते चालू झालं आणि मग स्टिचिंग बेसिकली जी कला आहे किंवा शिवणकाम आपण ज्याला म्हणतो, हे महिलांना गावामध्ये सहज शक्य आहे घरी बसल्या. मंगळवेढ्यासारख्या ठिकाणी जिथं उन्हाळा भरपूर आहे किंवा थंडी भरपूर आहे, ड्राय क्लायमेट आहे तिथलं. सो कोल्ड अँड ड्राय किंवा हॉट अँड ड्राय असं असल्यामुळं बराचसा काळ घरामध्ये जातो. पावसाच्या आसपास पाऊस पडला तर ज्वारीचं उत्पन्न खूप चांगलं निघतं, नाहीतर तेही नाही. गेल्या काही काळामध्ये काही भागांमध्ये डाळिंब वगैरेचे प्रयोग खूप चांगले झालेले आहेत. द्राक्ष होतात काही ठिकाणी. पण शेती थोडं सेकंडरी पडतं या भागात. तर मग हे जे काय हस्तकला जे आहे ते थोडं रिवाईव्ह करायचं या हिशोबाने आपण चालू केलंय. सुरुवातीला वर्कशॉप्समध्ये ह्यांचे म्हणजे सगळ्या बायकांची लहान लेकरं वगैरे येत असतात. मग करायचं काय? म्हणजे जो ग्रामविकासाचा एक ट्रिगर आपण म्हणतो, तो कसा द्यायचा? तर बरीचशा गावांची उदाहरणं होती. पिंपळंतरी म्हणा किंवा केरळमधली 1-2 गावं आहेत. राळेगण सिद्धी आहे. खूप सारी गावं आहेत. त्यातली आपण एक त्यांना प्रश्नमंजुषा दिली. एक आठवडाभर असं एक वर्कशॉप झालं. त्यामध्ये रोज त्यांना हे वेगळे-वेगळे टास्क दिल्या गेल्या. त्यातला अजेंडा असा होता की त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी ही संकल्पना ट्रिगर होईल की आपण या गावात जन्माला आलोय
आणि ह्या गावाचं चांगलं व्हावं म्हणून एक काहीतरी केलं पाहिजे. पिंपळवंतीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. मी जे काही 5-7 उदाहरणं बघितली त्यात पिंपळवंतीचं बेस्ट आहे राजस्थानमध्ये. मुलगी जन्माला आली की 10 झाडं लावायची. अशी त्यांनी संकल्पना चालू केली. कोरफडीची लागवड वगैरे खूप सारी आहे. मोठ्या झाडांची पण लागवड आहे. हे आय थिंक 1990च्या आसपास त्यांनी चालू केलं. त्याचे व्हिडिओज वगैरे तुम्हाला ऑनलाईन मिळतील पिंपळवंतीचे. हे चालू केल्यानंतर गेल्या आता 30 वर्षामध्ये असं झालंय, की एवढी सारी झाडं झाली म्हणजे राजस्थानसारख्या ठिकाणी जिथं आपण वाळवंटी प्रदेश म्हणतो, तिथं जिओग्राफिकल चेंजेस खूप झालेत. झाडं खूप झाल्यामुळे तिथे दबावाचं क्षेत्र आलं, ढग थांबायला लागले, पाऊस पडायला लागला आणि ओव्हरऑल तिथली जी काय हे आहे ती हळू आता चेंज होतीये. आणि ऑब्व्हियसली त्या झाडांमुळं इन्कमचा सोर्स सुद्धा येत गेला. 10 झाडं एका कुटुंबानं मुलगी जन्माला आल्यावर लावली, की जो काय म्हणतात त्याला, त्या येत्या काळामध्ये नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा आणि त्या झाडापासून मिळालेल्या उत्पन्नामुळे सुद्धा ते घर सेटल झालं. आणि हे मेन टार्गेट झाडं लावणं किंवा तिथली ती अ, अ, भौगोलिक गोष्ट बदलणं नव्हतं. मेन यातला अजेंडा कदाचित ज्यांनी कोणी विचार केला असेल तो असा होता, की मुली वाचल्या पाहिजेत. राजस्थानमध्ये स्त्रीभ्रूण हत्या किंवा सती हा एक प्रकार होता पूर्वीपासून. तो बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आणि गावामध्ये आता ती होत नाही. म्हणजे मुलींना आपण म्हणतो, की मुलगी ही घरातली लक्ष्मी आहे. तर ते त्यांनी डायरेक्टली नाही पण ह्या मार्फत मे बी इनडायरेक्टली केलं आणि ते सक्सेसफुल झालं. आणि त्याचा सक्सेस कदाचित तेव्हा त्यांना दिसला नसेल ज्या कोणी व्यक्तींनी चालू केलं. पण तो आज 30 वर्षानंतर त्याचा फरक पडलाय आणि तो एवढा मोठा पडलाय की गावाचं काय म्हणतात त्याला एक लुकच बदललाय किंवा गावाचं एक स्टेटसच बदललाय. तर अशा वर्कशॉप थ्रू वेगळ्या वेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं असं एक काम चालू आहे. मी जस्ट रन थ्रू करतो की आता आपलं कसं काय काम चालतं. सो मी म्हटल्याप्रमाणे स्किल्स ओळखणं गावातल्या जाऊन त्या पद्धतीनं डेव्हलप करणं. हे पहिली एक मी नाव सांगत नाही यांचं, पण ह्या एक महिला आहेत, की ज्यांचा संपर्क आलेला प्रचंड कपॅसिटी, घरची पार्श्वभूमी एकदम साधी आणि काही प्रमाणात घरात महिलेवर दडपण आणि मग काहीतरी म्हणजे हुशारी खूप होती, वाचन होतं या महिलेचं भरपूर आणि काहीतरी काम द्यायचं ह्या हिशोबाने आम्ही त्यांना अप्रोच झालो, ओळख वाढत गेली आणि त्यांनी हे हाताचे जे प्रोडक्ट्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केले. सो ते प्रोडक्ट्स शेवटी दाखवतो मी. ते प्रोडक्ट त्यांनी डेव्हलप केले. आज त्यांची पूर्ण टीम आहे. आता हे त्यांनी डेव्हलप केलं वगैरे हे सगळं जरा थोडं बाजूला ठेवूया. पण ह्याचा इफेक्ट कसा पडतो बघा. गावामध्ये जेव्हा एखादी महिला पुढाकार घेते तेव्हा खूप साऱ्या त्यांना रिस्ट्रिक्शन्स येतात. पण तरी त्यातनं ती जर उभी राहिली तर तिला सोबतीला अजून महिला येतात आणि म्हणजे मे बी म्हणजे माझं असं मत आहे, मी परत काय डिबेटसाठी नाही आहे, की महिला एखादी गोष्ट जेव्हा ठरवते किंवा एखाद्या गोष्टीत उतरते, ती कदाचित पुरुषापेक्षा सुद्धा जास्त ताकदीनं उतरते आणि फुल डेडिकेशननं उतरते. अशीच ही पण टीम आहे. त्या महिलांनी ठरवलं, की नाही आपण काहीतरी तो बदल एक केला पाहिजे. तर त्या एकत्र येतात. कोविडमध्ये आता खूप गावांमध्ये महामारीमुळे खूप लोकं गेली मंगळवेढा एरियात, पंढरपूर एरियामध्ये. हे मी सेकंड वेव्ह मधलं म्हणतोय. तर त्या काळामध्ये अख्खं गाव घरात बसलेलं असताना ह्या महिलांनी एक दुसऱ्याला विचारणं आणि तुमच्या घरात काय अडी-अडचणी आहेत का? हे विचारणं आणि त्या पद्धतीनं मदत करणं. हे एक झालं. आता ह्यामध्ये आम्ही असं नाही म्हणत, की हे कृतीमुळे झालं असेल किंवा त्या आपल्या ग्रामविकासाच्या ह्याच्यामुळे झालं असेल. पण ही जी काही इंटरडिपेंडन्सी होती किंवा इन्व्हॉल्वमेंट एकमेकांमध्ये होती ना, ह्यानी तो बदल घडला. बऱ्याचशा महिलांचे सासू-सासरे म्हणा किंवा घरातले इन-लॉज म्हणा, त्यांचं खूप दबाव होता, की नाही महिलेनं ही कामं नाही केली पाहिजेत किंवा बाहेर असा संपर्क नाही पाहिजे. तर आज जेव्हा ही महिला घरात पैसे कमवून आणते, जेव्हा माहीत आहे बाबा माझा पोटचा मुलगा ज्यानं पैसे कमवायला पाहिजेत, तो व्याजभट्टा करतोय आणि बाहेर ह्या त्या ठिकाणी दारू पिऊन बाबा असतो आणि माझी सून जी आहे, ती मात्र कमवून आणते घरात. हा जो एक बदल आहे ना, हा बदल घडवायचा नव्हता. पण तो म्हणजे ऑब्व्हियसली घडवायचा होता, पण ह्या पद्धतीने घडवायचा नव्हता. पण तो फरक आता दिसायला लागलाय. तर हे 2 वर्षातला अनुभव आहे आणि आय थिंक ही सुरुवात आहे. या पद्धतीने बऱ्याच गोष्टी बदलतील.
मग ती टीम चांगली डेव्हलप झाली, आम्ही तिला नावं दिली मंथन, की जी विचार करणारी आहेत. सो विचार मंथन करून काहीतरी एक बदल घडवायचा प्रोएक्टिव्हली, अशी ती एक मंथन टीम आहे. आणि बाकीची टीमना आम्ही सार्थक नाव दिलंय, की हे जे काय झालेले विचार आहेत ते ऍक्च्युअल कृतीरूपात आणतात. काही गावं आहेत जिथे ते मी कॉम्पिटिशन मगाशी म्हटलं ती केली, त्यातनं बरीचशी माणसं डेव्हलप होत गेली, जॉईन होत गेली. सस्टेनेबल जेव्हा मी म्हणतोय, म्हणजे आता कमिंग बॅक टू व्हॉट आय टॉक्ड अर्लियर, जुनी संकल्पना, बारा बलुतेदार, देवाणघेवाण, निसर्गाला कमी हानिकारक, हे जे काय आहे ह्या पद्धतीनं प्रत्येक व्यावसायिकानं विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे ग्रामविकासात भरपूर लोक काम करत आहेत, त्यात खूप साऱ्या गोष्टी तयार होत आहेत, पण प्रत्येक गोष्ट जी तयार करतोय किंवा मार्केट करतोय किंवा ती त्या प्रोसेस थ्रू जातीये, ती नैसर्गिकरित्या होणं गरजेचं आहे. जसं आता ज्यूट प्रोडक्टचे आहे, ज्यूट बिंग अ नॅचरल प्रोडक्ट, त्यात सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. आर्टिफिशियल ज्यूट आता मार्केटमध्ये आहे, त्याच्यावरती हे जातंय. खूप साऱ्या डिबेट्स होतात आणि खूप सारी भांडणं होतात की बाबा हे नॅचरल आहे की नाही. परत ती प्रोसेस म्हणजे मशीन मेड ज्यूट आहे. तर ह्या सगळ्याचा एक अभ्यास करून तुम्ही निसर्गाला सगळ्यात कमी हानिकारक असं एक सिस्टीम बसवली पाहिजे. आता एक छोटीशी परत इथे चेन दाखवायचा प्रयत्न केलाय. ज्यूट प्रोडक्ट कसे बनतात, की बाबा ज्यूट ती तयारी झाली आहे, त्याच्यानंतर त्याचं ते कापड आपण मिळवलंय, कापड मिळवल्यानंतर त्याच्यावरती काम होतं, एखादं प्रोडक्ट बनतंय आणि ते प्रोडक्ट असं आहे की जे पूर्णपणे डिकम्पोज होईल किंवा मातीमध्ये पूर्ण त्याचं विघटन होईल आणि येस परत इट विल बी लाईक अ फर्टिलायझर फॉर द नेक्स्ट कमिंग क्रॉप. ही एक चेन आहे. तर अशी प्रत्येक गोष्टीची आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला गाईचं म्हटलं, की नैसर्गिकरित्या एखाद्या गाईचं जतन केलंय, तिची वाढ केली, तिला खाणं तसं दिलंय, तर त्या गाईपासून दूध हे एक उत्पादन आहे. आणि मग पुढची चेन आहे की तेव्हा दुधाचं प्रोसेसिंग केलंय गावामध्ये, त्याचं पॅकेजिंग केलंय आणि ते विकलंय. मग ते पॅकेजिंग मटेरियल कुठलं आहे हे सुद्धा मॅटर करतं. तिथपासून ते जिथे दिलं जातंय ते कुठल्या पद्धतीने दिलं जातंय म्हणजे त्याचा फरक पडतो. ते झाल्यानंतर जे काही शेण वगैरे आहे ते शेतात जात आहे. आता शेतामध्ये सुद्धा कामकाज कशी चालतायत, म्हणजे मजूर कामाला आहेत, आपण ट्रॅक्टर वगैरे वापरतोय का नांगरासाठी म्हणा किंवा ह्याच्यासाठी म्हणा नैसर्गिकरित्या आपल्या बैलगाडीचा किंवा बैलगाड्याचा किंवा नांगराचा उपयोग करतोय. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आमचं असं कुठेही म्हणणं नाहीये की बाबा तुम्ही मशिनरी वापरू नका, कारण इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ आवर डेली लाईफ. टू अ सर्टन एक्सटेंट इट इज इकॉनॉमिकल राईट नाव आणि त्याचे काही फायदे आहेत. पण समवेअर वी नीड टू थिंक ऑन अ लार्जर प्लॅटफॉर्म की हे जर नकोय करायला तर काय केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा माझ्यासारखा शेतकरी आहे, म्हणजे हँडलूमची बेसिक कंडिशन आता यात पडल्यावर असं लक्षात येतं, हस्तकलाची किंमत जास्त आहे, वेळ जास्त लागतो, कलाकुसर खूप जास्ती, पेशन्स खूप जास्ती लागतात. आणि तेच एखादं मशीन मेड आहे तर ते पटकन होतंय आणि स्वस्त आहे. ऑब्व्हियसली मशीन्सनी सगळं टेक ओव्हर केलंय. तर ही एक खूप मोठा विचार आहे किंवा एक खूप मोठं पाऊल सगळ्यांनी उचलणं गरजेचं आहे. खास करून शहरांमध्ये किंवा जी लोक बाहेर आहेत, की एखाद्या कलेची आपल्याला काय म्हणतात त्याला जाणीव आहे, तर ती जर जतन करायची आहे तर त्या कलेला बाबा तेवढे रिटर्न्स मिळाले पाहिजेत. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. हे काही आलेले अनुभव आहेत महिलांचा, मी जसं मगाशी सांगितलं त्या एका पर्टिक्युलर महिलेचा. असे खूप सारे मुलांचे म्हणा, शेतकऱ्यांचे म्हणा अनुभव आहेत वेगवेगळे. आजनाळ म्हणून एक गाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. आजनाळ गाव किंवा एकंदरीत सांगोला जिल्हा, सांगोला तालुका जो आहे, तर सांगोला तालुका मी सांगितल्याप्रमाणे ड्राय एरिया पूर्ण. पाण्याची कमतरता नाही, पाण्याची प्रचंड कमतरता, म्हणजे अगदी 1500-2000 फूट खोलपर्यंत बोर खणल्या गेल्या, त्याच्यानंतर कुठेतरी पाणी मिळतं. पण ह्या बाकीच्या भागामध्ये आणि आजनाळमध्ये आज प्रचंड फरक पडलाय. डाळिंबाचं त्यांनी लागवड केली आहे. डाळिंबाच्या जोरावरती खूप साऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत. मुद्दा ह्यात बंगले बांधणं किंवा गाड्या घेणं नाहीये. म्हणजे अल्टिमेटली ते झालं म्हणजे मी प्रगतशील झालो किंवा ते झालं म्हणजे गाव सुधारलं अशातला भाग नाहीये. पण त्या पर्टिक्युलर पॉइंटला त्या लोकांना तसं वाटत असेल तर ते तसं झालंय. मुद्दा हा आहे की त्यांनी काहीतरी करून दाखवलं
आणि गावातलं वातावरण जे म्हणतो आपण मेंटेन होणं किंवा तो थॉट, तो गावाचं वातावरण असं आहे की एखादी गोष्ट कोणी संकल्पना मांडली की अरे करून बघ की किंवा करून बघूया की, असं प्रोएक्टिव्हली सगळ्यांकडनं यायचं. ही मानसिकता प्रत्येक गावामध्ये होणं खूप गरजेचं आहे. त्या हिशोबाने या वर्कशॉप्स थ्रू आपण प्रयत्न करतोय. हा परत एक चेनचा पार्ट आहे की कसं कसं आणि काय काय कृती करतोय. सो हे सगळं सांगण्यामागचा हेतू, खूप सारे प्रयत्न आपण चालू ऑलरेडी केलेले आहेत. ह्याला एक मोठा आयाम शिक्षणाचा सुद्धा आहे. IEEE ऑर्गनायझेशन बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल कदाचित. त्यांच्याशी आपण काही बोलणं चालणं केलं की बाबा गावामध्ये अभ्यासासंदर्भात काय करू शकतो किंवा कोर्सेस असतील वेगळे त्याच्या संदर्भात काय करू शकतो. रोजगार निर्मिती किंवा ऑर्गॅनिक शेती किंवा हे 12 बलुतेदाराची जी इंडिव्हिज्युअल प्रोफेशन्स आहेत, हे रिवाईव्ह करायसाठी काय केलं पाहिजे. तर ह्या सगळ्यामध्ये मी तुमच्या पुढे एवढंच आव्हान करीन की तुम्हाला जेव्हा केव्हा वर्कशॉप्स म्हणा किंवा एखादा तुमचं पर्टिक्युलर काही खासियत असेल किंवा तुमचे काही विचार असतील आणि ते तुम्हाला गावापर्यंत पोचवायचे असतील कुठल्या, तर त्याच्यासाठी लिंक म्हणा किंवा तो प्लॅटफॉर्म कृती देऊ शकतो. एकच सेकंड, एक्सक्यूज मी. तो प्लॅटफॉर्म कृती देऊ शकतं. आणि आव्हान हेच आहे की आपण प्रत्येक जण आपल्या करिअरच्या म्हणा किंवा एकंदरीत अँबिशनच्या मार्गावर आहोत, पण कुठंतरी हा थोडा वेळ काढला पाहिजे आणि बघितलं पाहिजे की बाबा आपल्या देशात किंवा मे बी आपल्या गावामध्ये काय कंडिशन आहे आणि ती कशी बेटर होत जाईल. बेटरला ऑब्व्हियसली स्टॉप नाहीये. आपण ज्या ठिकाणी आज असतो तिथं आपल्याला वेगळा बेटर वाटत असतो दरवेळेला. पण येस, ह्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. आणि भारत माहिती आहे आपल्याला की गेल्या काही वर्षांमध्ये आपला देश ज्या पद्धतीनं पुढे सरकतोय, तर येत्या काही काळामध्ये आपण जो विश्वगुरु म्हणतो की ज्याला कुठल्याही मॉनिटरी बेनिफिट्सची हे नाहीये, पण एक जीवनशैली कशी असावी हे भारताचं पहिल्यापासून आहे. कोणी यावं आणि भारतामध्ये राहावं एवढा साधा सरळ आणि ओपन मनाचा आणि ओपन जगणारा देश आहे आपला. तर हीच संस्कृती जर पुढे न्यायची, त्यासाठी आपल्यात भरपूर ज्या कमतरता गेल्या काही काळापासून आलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या घातांमुळे, त्या कुठंतरी जरा करणं गरजेचं आहे. असं एक आव्हान आहे. माझ्याकडनं बऱ्याचशा गोष्टी राहून गेल्या असतील, बऱ्याचशा सांगताना मागं पुढं झालं असेल, तर तेवढं सांभाळून घ्या.